नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर भोळे. आज मित्रांनो शेतात लक्षात आलं एक तर ती गोष्ट तुमच्याशी शेअर करा म्हणून हे फोन केला. हे बघा मित्रांनो, दरवर्षी पेक्षा यावर्षी आंब्याच्या झाडाला मोहर खूप जास्त आहे. हे बघा, आंब्याचा प्रत्येक याच्या आंब्याच्या याला खूप मोहर आहे. हे आता शेतातलंच झाड आहे माझं. तर हे इकडच्या पण आंब्याचं झाड आहे आणि तिकडे पण मोठा एक आंब्याचं झाड आहे, त्याला पण असं खूप सारा मोहर आला. तर मित्रांनो, ज्यावर्षी आंब्याला खूप चांगले आंबे येतात किंवा खूप म्हणजे आंबा टिकतो, म्हणजे मोहर हा टिकतो आणि खूप आंबे येते, त्यावर्षी असं होते की पाऊसमान जो आहे तो असा खंडित राहतो. म्हणजे जसं की मिरगामध्ये सुरुवात करेल किंवा अर्ध्याळ्यात सुरुवात करेल आणि मग खूप असं गॅप देईल बा, असं दरवर्षीचा अनुभव राहतो काही ना काही. तर हे वर्ष तसं आहे, जसं आपण म्हणतो की लीप वर्ष आहे बा, काही काही भाषेत मराठी भाषेकडे काय म्हणतात, धोंड्याचं साल आहे बा. तर तसं आहे मित्रांनो. त्याला मी अजून तुम्हाला तिकडला पण एक दाखवून देतो आंब्याचं मग. तर हे पण बघू शकता, हे पण मोठं आंब्याचं झाड आहे माझ्याकडे शेतातलं. तर याला पण बघू शकता की असं मोहर आला, खूप मोहर आला आहे आंब्याला. पण असं म्हणतात की ज्यावर्षी खूप आंबे येतात आणि आपण ज्यावर्षी खूप आंबे खातो तर त्यावर्षी ड्रायनेस राहते बा वातावरणात. असं थोडंसं असं दुष्काळाचं सावट म्हणा हलकं, किंवा पाण्यात अनियमितता राहते. तर तसं हे साल असं वाटते. पण असं हवं नाही, असं प्रभूचरण माझी पण नाही, प्रभूचरण नाही. पर एक म्हणजे त्याला काय म्हणतात, एक निसर्ग एक हे देते, साईन देते समजायचा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपल्याला कळू शकते निसर्गाचे साईन, की समोरची वाटचाल कशी राहील बा असं. तर आपल्याला पण त्या दृष्टीने मग नियोजन करता येते समजायचं, की बेडवर न लावणं किंवा कमी कालावधीची पिकं घेणं वगैरे, असं नाही का. तर असं आपण आपलं पण नियोजन करू शकतो.